म्हणून त्यांना जर संधी मिळत असेल तर घेण्याची तयारी त्यांची आहे. साहेब, काँग्रेस सातारासाठी पक्षचिन्हावर निवडणूक लढवायला आग्रही राहील का? कारण की आता उद्या याबाबत स्वतः माननीय पृथ्वीराज चव्हाण यांची जी चर्चा आहे त्या पद्धतीनं त्यांना जर चिन्ह काँग्रेस म्हणून उमेदवारी मिळत असेल तर ती तयारी त्यांची आहे. सर, काल फडणवीसांनी नागपूरमध्ये थेट कल्याणची लोक महायुतीचा उमेदवार म्हणून मुख्यमंत्र्यांच्या मुलाची घोषणा केली, पण यामागे असं म्हटलं जातं की ठाण्यामध्ये कोंडी या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे. काय तुमचं अॅनालिसिस राजकीय? मला हे मात्र समजलं नाही की मुख्यमंत्री महोदयांच्या पक्षाचे त्यांचे चिरंजीव घोषणा मात्र दुसऱ्या पक्षाचे लोक करतायत. नेमकं चाललंय काय असं वाटून जाणारी गोष्ट ती आहे. काल मुख्यमंत्री सुद्धा नागपुरात होते. त्यांनी सांगितलं की काँग्रेसने 50-60 वर्षात काय केलं याचा हिशोब द्यावा म्हणून. मुख्यमंत्री हे झाले, शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला हे ते सांगतात. शेतकऱ्याचा मुलगा इथे आला, मोठा झाला, मुख्यमंत्री झाला. ही लोकशाही टिकवण्याचं वाढवण्याचं काम, ती ताकदवान बनवण्याचं काम हे काँग्रेसनंच केलेलं आहे. लोकशाही देण्याचं काम काँग्रेसनं केलेलं आहे. आणि सगळा विकास जो आहे, आज मुख्यमंत्री हेलिकॉप्टरनं फिरतायत, विमानानं फिरतायत. आज ही सगळी व्यवस्थाच जी निर्माण झाली ती काँग्रेसच्या माध्यमातून निर्माण झालेली आहे. भिवंडीत राष्ट्रवादीनं उमेदवार दिल्यामुळे तिथं सुरेश टावरे नाराज आहेत. त्यांच्या बैठका देखील कार्यक्रमाच्या होत आहेत. कुठेतरी समजावण्याचा प्रयत्न केला जाईल काय नेमकं? नाही, अजून आम्ही थोडा आग्रही आहोत. आज प्रयत्न आमचा सुरू आहे. दिल्लीमध्ये चर्चा आम्ही करतो आहोत. त्यामुळं काय जो चर्चा निर्णय होईल, दिल्लीवरून उच्चस्तरीय चर्चा आहे ती, त्यातून तो निर्णय आम्ही मान्य करावा लागणार आहे आम्हाला. आणि त्या दृष्टीने आम्ही वाट पाहतो. नरेंद्र मोदी यांची आज चंद्रपूरमध्ये सभा आहे. खरं तर चंद्रपूरची एकच जागा पाठीमागच्या वेळेस काँग्रेसच्या ताब्यात होती. जवळपास 24 सभा एकूण 48 मतदारसंघामध्ये मोदींच्या होणार आहेत अशी माहिती.